हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 36 साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे क्रॉस पट्टीचा। तर त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत बाही सहित। बाही 7.5 इंचची आहे। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा इथं मी डबल फोल्ड केलेला इथं पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडला ठेवली आहे। आता बघा ब्लाउजची उंची आपल्याला इथं 14.5 इंच घ्यायची आहे। तर ब्लाऊजवरनं तुम्ही पूर्ण उंचीचं माप घेतलं असेल तर त्याच्यात 1 इंच ॲड करून या पद्धतीने ब्लाऊजची उंची टाकायची आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला या पद्धतीने एक लाईन ओढायची आहे। तर हे बघा या पद्धतीने एक लाईन ओढून घेतली। त्याच्यानंतर बघा आपण जिथं उंचीचं माप टाकलेलं आहे तिथून आपल्याला खालीपर्यंत 2.5 इंचावरती मार्किंग करत यायचं आहे। कारण आपल्याला तिथं एक लाईन ओढायची आहे त्यासाठी, जेणेकरून आपलं माप चुकणार नाही। तर हे बघा या पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेते। त्याच्यानंतर बघा इथं पट्टीचा वापर करून सरळ अशी लाईन ओढून घ्यायची आहे। बॉक्स आपल्या इथं तयार होईल एक बघा या पद्धतीने। तर तुम्ही जर नवीनच शिकत असाल ब्लाऊज तर तुम्ही वहीमध्ये सुद्धा ही आकृती आहे ती काढू शकता, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज कटिंग करायला सोपं जाईल। आता इथं बघा आपण जिथं 2.5 इंचचं माप टाकलं आहे तिथून आपल्याला पुढे शोल्डरचं माप टाकायचं आहे ब्लाऊजचं। तर इथं बघा मी 5.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे आणि 6 इंच मुंढ्याचं माप टाकलेलं आहे। तर या पद्धतीने बघा चेक करायचं व्यवस्थित आणि इथं आपल्याला मार्किंग करून घेतलेलं आहे, तिथं लाईन ओढून घ्यायची आहे। तर हे बघा मी 5.5 इंच शोल्डर घेतलं, त्याचबरोबर 6 इंच इथं मुंडा घेतलेला आहे। आता बघा इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला 9 इंच। तर इथं बघा मी 9 इंचवरती मार्किंग केलं आणि त्याच्यात इथं आपल्याला 2 इंच इथं मार्जिन ॲड करायचं आहे। तर 9 आणि 2 मिळून 11 इंच झाले। तर इथं बघा या पद्धतीने 11 इंच इथं आपण इथं मार्किंग करून घेतलेली आहे। आता खालच्या साईडला सुद्धा आपल्याला आपण टक्स वगैरे घेतो त्यासाठी, तर इथं मी खालच्या साईडला सुद्धा 11 इंचावरती मार्किंग केली आणि दोघं पॉईंट जे आहे ते या पद्धतीने जोडून घेऊया। तर हे बघा इथं 9 इंच घेतलं आणि इथं 2 इंच आपण मार्जिन ॲड केलेलं आहे। तर बघा आता इथं आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर मुंडा इथं बघा तुम्हाला व्यवस्थित जर परफेक्ट काढायचा असेल तर तुम्ही जेवढं मुंडा इथं घेतलेला असेल त्याचं मध्ये करायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा 1.5 इंचावरती एक मार्किंग करायची, म्हणजे पाठीमागच्या मुंड्यासाठी, आणि पुढच्या मुंड्यासाठी इथं 1 इंचावरती मार्किंग करायची आहे। तर आणि बघा इथं आपण जे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला जो आकार आहे तो मुंड्याचा या पद्धतीने द्यायचा आहे। तर इथं बघू शकता मी या पद्धतीने इथं आपला परफेक्ट असा मुंड्याचा आकार देऊन दिला आहे। तर आता इथं बघा पुढच्या मुंड्याचा सुद्धा इथं आपण आकार देऊन घेऊया। तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असा परफेक्ट आलेला आहे। आणि बघा तुमचं जर ब्लाऊज आहे ते इथं छातीत जर गुढ्या पडत असतील म्हणजे तर तुम्ही या पद्धतीने अर्धा इंच किंवा पाव इंच पाठीमागचा जो मुंडा आहे तर तुम्ही खालच्या साईडला तिथं या पद्धतीने कट करू शकता। तर बघा इथं आता जसं आहे मार्किंग केलेलं तसं इथं आपण कट करून घेऊया। तर सर्वात पहिले आपल्याला इथं पाठीमागचा जो मुंडा आहे त्याचा आकार इथं कट करायचा आहे। त्याला आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग इथं सोबत कट होईल यासाठी। तर या पेपरला साईडला ठेवून घेऊया आणि इथं एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेऊया आपण। तर आता बघा इथं आपण या पद्धतीने पेपर कट करून घेतलेला आहे। तर आता सर्वात पहिले आपल्याला बघा गळा रुंदीचं माप टाकायचं आहे। इथं 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे मी। त्याच्यानंतर बघा पुढचा जो गळा आहे तो 6 इंच आहे, त्याच्यात मी अर्धा इंच मार्जिन ॲड केलं, म्हणजे वरच्या साईडला शिवण्यासाठी, आणि खालच्या साईडला सुद्धा 2.5 इंचावरती मार्किंग करायची आणि या पद्धतीने गळ्याचा आकार काढण्यासाठी आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे। तर हे पहा या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं सिंपल असा मी इथं गोल गळा घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं गळ्याचा आकार आहे तो देऊ शकता। आता हे बघा हे दोघं पॉईंट जोडायचे आहे। आपण गळा जिथं मार्किंग केले तिथं आणि खालच्या साईडला या पद्धतीने कोपऱ्यामध्ये अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। तर इथं लिहून घेऊया गळा रुंदी। आणि पुढचा गळा बघा 6 इंच होता, त्याच्यात अर्धा इंच मी मार्जिन ॲड केलं, म्हणजे 6.5 इंच आपला पुढचा गळा इथं तयार झालेला आहे। तर आता त्याच्यानंतर बघा आपल्याला क्रॉस पट्टीचं मार्किंग करायचं आहे खालून। तर जी तिरकस लाईन दिसते तिथपर्यंत आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे
गळ्याच्या बाजूला आणि फिटिंगच्या साईडला 2 इंच. तर हे जे क्रॉसपट्टीचं माप टाकलेलं आहे मी ते सर्व साईजसाठी एकच आहे. त्याच्यानंतर बघा 4 इंचावरती आडवा टक्स मार्किंग करून घ्यायचं आणि वरून आपल्याला जे आपण आडवा टक्सचं माप घेतलेलं आहे तिथपर्यंत उभा टक्स जो येतो 10 इंच तर त्याची मार्किंग करायची आहे. त्याच्यानंतर बघा खाली आपल्याला या पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. तर हे पहा या पद्धतीने लाईन ओढून घेतली. तर पुढे बघा तुम्हाला लक्षात राहावं यासाठी तुम्ही जर वहीमध्ये आकृती काढत असाल तर या पद्धतीने वरून डोट डोट असे काढायचे आणि ते लिहून घ्यायचं 10 इंच आपला उभा टक्स घेतला आणि हा आडवा टक्स या पद्धतीने मोजलेला आहे. आपण जी तिरकस लाईन आहे तिथून तर लिहून घेऊया इथे उभा टक्स आणि इथं 4 इंचचा आपला आडवा टक्स. तर हे पहा या पद्धतीने म्हणजे आपण ब्लाऊजवरनं जर मापक घेऊन ठेवली तर आपल्याला इथं पॅटर्न काढायला एकदम सोपं जातं. आता जी लाईन ओढलेली आहे बघा मधली तर तिथून आपल्याला वरती 1 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि जे 1 इंचचं मार्किंग केलेलं आहे ते पण सर्व साईजसाठी एकच आहे आणि क्रॉसपट्टीसुद्धा याच पद्धतीने सर्व मापांसाठी काढायची आहे आपल्याला. तर इथं बघू शकता या पद्धतीने मी क्रॉसपट्टी आखून घेतली. इथून बघा 2.5 इंच घेतलं आणि इथून 2 इंच घेतलेले. तर ही आपल्याला दुसरी काढायची आहे अजून. तर आता मेन म्हणजे आपल्या प्रिन्सेसचा जो टक्स असतो मधला तर पफ येण्यासाठी तर इथं 1.5 इंच दोघं साईडला घेतलं म्हणजे आपले 3 इंच इथं शिवणीमध्ये जाणार आहे. तर बघा पफ एकदम व्यवस्थित येतो. तर 1.5 इंच या साईडला घेतला आणि 1.5 इंच त्या साईडला घेतलेले. तर हे बघा या पद्धतीने आता आपल्याला इथं आकार द्यायचा आहे. तर तुम्ही इथून मधूनसुद्धा घेऊ शकता आणि वरूनसुद्धा थोडासा घेऊ शकता. म्हणजे मी इथं पाव इंच वरून घेते. तर हे बघा या पद्धतीने म्हणजे आपला आकार जो आहे तो एकदम व्यवस्थित येणार. तर हे झालं आपलं 36 साईजचं 3 साईजचं इथं प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आणि जर नाही समजलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर हे बघा या पद्धतीने इथे आपण पेपर पॅटर्न इथे तयार केलेला आहे. आता याची कटिंग कशी करायची ते सुद्धा पाहून घेऊया. तर सर्वात पहिले बघा इथं आपल्याला आपण इथं बघा गळ्याच्या साईडला जी 2.5 इंचाची पट्टी सोडली तिथे एक कट मारायचा आणि खालून सुद्धा सरळ लाईन आहे तिथं एक कट मारायचा 2.5 इंचाचा. म्हणजे आपलं काय होईल की पाठीमागचा पार्टसुद्धा आपला पुढच्या पार्टसोबत व्यवस्थित इथं कटिंग करता यावा यासाठी. तर इथं बघा मी पट्टीने व्यवस्थित प्रेस करून घेतलं ते पेपरला आणि त्याच्यानंतर पट्टीच्या मदतीने इथं मी पेपर आहे तो कट करून घेतला. त्याच्यानंतर बघा आपण इथं पाठीमागचा पार्ट पहिले पाहूया. तर इथं बघा आपण 2.5 इंचाची पट्टी आपण पुढच्या साईडसाठी घेतलेली होती. तर इथं मी एक्स्ट्राची पट्टी होती ती जे आपण कट मारले होते ते. तर इथे सर्वात पहिले याची कटिंग पाहून घेऊया. तर बघा व्यवस्थित इथं ती पट्टी आपण कट करून घेणार आहोत. जेणेकरून पुढचा आणि पाठीमागचा भाग आपला सेपरेट इथं कट होईल. तर इथं पट्टीच्या मदतीने मी व्यवस्थित इथं कट करून घेते. तर हे बघा. तर खूप सोपी पद्धत आहे पेपर कटिंगची. तर तुम्हाला जर काय डाऊट आले असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता इथं बघा गळा रुंदीचं माप टाकायचं आहे 2.5 इंच. त्याच्यानंतर पाठीमागचा जो गळा आहे तर तुम्ही इथं आवडीनुसार लहान मोठा घेऊ शकता. तर इथं मी 10 इंच पाठीमागचा गळा घेतलेला आहे आणि खालच्या साईडला सुद्धा 2.5 इंचाचं माप टाकलं आणि या पद्धतीने बॉक्स तयार केला. तर हे बघा 2.5 इंच घेतलं आणि 10 इंच आपण इथं पाठीमागचा गळा घेतला. गळ्याची लांबी 10 इंच घेतली म्हणजे आपण. आता बघा खालून टक्सचे माप टाकायचं आहे आपल्याला. तर इथं 4.5 इंचावरती आडवा टक्स घ्यायचा आणि तिथूनच आपल्याला उभा जो टक्स असतो पाठीमागचा तर तो सुद्धा 4.5 इंच घ्यायचा. म्हणजे गळा जसा आपला खाली डिझाईनचा जसा होत जातो तसा इथं कमी जास्त तो टक्स आहे तो घ्यायचा असतो. आता इथं बघा हा आपण आडवा टक्स इथं 4.5 इंच घेतला. त्याच्यानंतर इथं उभा टक्ससुद्धा 4.5 घेतला आणि हे दोघे जर खाली आपण पॉईंट घेतले ते अर्धा अर्धा इंचाचे घेतलेले आहे. तर इथं आपला पाठीमागचा पार्ट तयार झाला. आता इथं बघा पुढच्या पार्टची कटिंग करून घेऊया. तर सर्वात पहिले बघा इथं मी पुढचा जो मुंड्याचा शेप होता तो कट केला. त्याच्यानंतर बघा इथं तिरकस लाईन ओढली होती आपण. जसं मी इथं कटिंग दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा पेपरची कटिंग करायची आहे. तर गळ्याचा आकार कट केला. त्याच्यानंतर इथं क्रॉसपट्टी कटिंग करायची आहे. कारण आपण वेगळी कटिंग करणार आहोत क्रॉसपट्टी त्यासाठी. तर इथं दोघं टक्स आहे ते कट करून घेऊया.
तर बघा जेवढा आपण पेपर पॅटर्न काढायला व्यवस्थित जसं काढतो तसंच कटिंग करताना सुद्धा लक्षात ठेवायचं की आपण कुठेही कोणतीही मार्जिन एड न करता जसं आपण आखलेलं आहे तसंच कट करायचं आहे. तर इथं बघा मी दुसरा पेपर घेतलेला आहे बाही कटिंगसाठी. तर त्याची बंद बाजू आहे ती त्या साईडला ठेवलेली बघा, स्केल ठेवलेली आहे त्या साईडला. तर इथं पेपर आहे तो 7.5 इंचचा आहे, म्हणजे मी तेवढीच बाही घेऊन घेते. तर इथं बघा आपण छातीची घडी मार्जिन सहित इथं 11 इंच आलेलं होतं आपलं. तर बाहीची घडी घालताना इथं आपल्याला 10 इंच बाहीची घडी टाकायचं आहे. आणि या पद्धतीने बघा बॉक्स तयार करायचा दोघं साईडला, म्हणजे वरती पण आणि खाली पण मी 10-10 इंचावरती मार्किंग केलं. आणि या पद्धतीने पट्टीने आपण इथं बॉक्स तयार करून घ्या बाही कटिंगसाठी. तर इथं बघा या पद्धतीने आपण बॉक्स तयार केला. आता बाही जर तुमची पुरत नसेल किंवा जोडताना कमी जास्त होत असेल तर तुम्ही या पद्धतीने बाहीची कटिंग करून पहा, शिवून पहा. ब्लाऊज एकदम व्यवस्थित परफेक्ट बसतो आणि बाही जरी उरत असेल तर ती आपल्याला कट करता येते. एवढी आपण बाही इथं कटिंग करत असतो. तर इथं बघा त्या साईडला बंद बाजू आहे, त्या साईडला आपण बाहीची लांबी टाकलेली आहे 7.5 इंच. आणि आडवं जे आहे माप तिथं आपण बाहीची घडी टाकलेली आहे. या साईडला बघा 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे बाहीचा आकार देण्यासाठी. त्याच्यानंतर आतल्या साईडला इथं 2 इंच मार्जिंग एड केलं मी. सर्व साईजसाठी सेम आहे ते. आता वरून इथं आपण 3 इंचावरती मार्किंग केलं आणि त्या आतल्या साईडला 2 इंच घेतलं आणि या पद्धतीने एक तिरकस लाईन ओढून घेतली. आता इथं आपल्याला 3 पॉईंटची मार्किंग करायची आहे 2-2 इंचावरती. तर 36 साईजचा हा ब्लाऊज आहे, त्यासाठी मी इथं 2 इंच घेतलेलं आहे. आणि पुढचा जो पॉईंट घेतला त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहे पॉईंट घेतलेले आपण त्यांना वरच्या साईडला जसं मी दाखवते आहे पेपर कटिंगमध्ये तसं तुम्ही सुद्धा या पद्धतीने आखून घ्यायचं आहे. मोजूनच इथं बाहीची कटिंग करायची आहे. तर अंदाजे बाहीची जर शेप दिला आपण तर बाहीचा आकार जो आहे तो चुकतो. तर तसं होऊ नये यासाठी आपण या पद्धतीने मार्किंग करून इथं बाहीची परफेक्ट अशी कटिंग करत असतो आणि जोडताना सुद्धा एकदम परफेक्ट येते ती. तर कुठेही कमी जास्त होत नाही आणि उरली तरी कट करता येते आपल्याला. तर या पद्धतीने इथं बघा बाहीचे जे आकार होते मुंड्याचे ते देऊन दिले आपण. आता खालच्या साईडला आपलं इथं दंडघेरीचं माप टाकायचं असतं. तर इथं 6.5 इंच मी दंडघेरीचं माप घेतलं आणि पुढे 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आता हे दोघं पॉईंट जोडून घेऊया आपण या पद्धतीने बघा. तर इथं बघा आता बाहीची सुद्धा इथं आपण मार्किंग करून घेतलेली आहे. तर तुम्ही पेपर पॅटर्न जर काढत असाल किंवा वहीमध्ये तुम्ही लिहत असाल तर या पद्धतीने नोट्स काढत असाल तरी लिहून घ्यायचं आणि व्यवस्थित बघा. बाहीची इथं कटिंग करताना वरचा जो आकार असतो मुंड्याचा तो सर्वात पहिले कट करायचा असतो. तर जसं मी इथं पेपर कटिंगमध्ये दाखवते आहे व्हिडिओमध्ये तसं तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने इथं कटिंग करायचं आहे. आता बघा बाहीला ओपन करायचं, त्याच्यानंतरच इथं आपल्याला पुढच्या जो मुंड्याचा आकार दिलेला आहे आपण तो इथे कट करायचा आहे. तर इथं बघा या पद्धतीने मी कट करून घेतलं. तर इथं बघा आपली बाहीसुद्धा कटिंग झालेली आहे. तर ही 36 साईजचं आपण लिहून ठेवूया. त्याच्यानंतर बघा आपली इथं क्रॉसपट्टीचं इथं कट करायची आहे. तर मी एका साईडला लाईन ओढून घेतली. आता बघा आपण छातीची घडी 11 इंच घेतली होती. तर याच्यात अर्धा इंच एड करून घ्या, म्हणजे जेव्हा क्रॉसपट्टी जॉईंट करत असतो तर कमी नाही पडायला पाहिजे यासाठी. आता बघा त्या साईडला मी 3.5 इंच घेतलं आणि या साईडला 3 इंच घेतलेलं आहे. तर या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि इथं एक लाईन ओढून घेतली बघा मी. आता किंचित असा आपल्याला आकार जो आहे तो या पद्धतीने खाली घ्यायचा आहे. हे बघा जसं मी दाखवलेलं आहे तसं. कारण तुम्ही पुढचं जे पार्ट जे आपण जेव्हा पेपर पॅटर्न पाहिलं त्याच्यात क्रॉसपट्टी आपण वेगळ्या पद्धतीने इथं कट केली होती, म्हणजे आकार तिचा वेगळा दिलेला होता. तर त्यासाठी तर इथं किंचित थोडंसं खाली घ्यायचं आणि या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथं सर्व आपला 36 साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज होता, त्याची संपूर्ण कटिंग इथं झालेली आहे. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जरी तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा. धन्यवाद.